नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रेमाची अशी ही परतफेड। प्रिया, संध्याकाळी माझा खास मित्र रमेश आणि त्याची बायको येणार आहे आपल्या घरी, तर छान जेवण बनव आणि घर जरा साफ ठेव, असे बोलून मनोजने फोन ठेवला। प्रिया झोपूनच होती। आज तिची तब्येत बरी नव्हती। पोट कंबर खूप दुखत होते। पाळी जवळ आली होती म्हणून त्रास होत होता। असं वाटलं मनोजला सरळ सांगावं, नका बोलू कोणाला, पण तसे बरं नाही, त्यांना वाईट वाटेल। प्रिया उठली आणि सर्व कामं करू लागली। घर साफसफाई केली, जेवणासाठी तयारी करू लागली। तिला धड उभं राहता येत नव्हतं, पण तरी ती सगळं करत होती। संध्याकाळी मनोजने आम्ही निघालो असा फोन केला। प्रियाने स्वतःसुद्धा तयारी केली। छान पंजाबी ड्रेस घातला, हलकासा मेकअप केला। आधीच त्रास होत होता, पण तिचा मूळ स्वभाव पाहुण्यांचा आदर करणे, आल्यावर त्यांना पोट भरून जेवू घालणे, हेच तिला कळत होते, हेच योग्य वाटत होते। कारण तिने तिच्या आईला नेहमी येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीचा मानपान करताना पाहिलं होतं। तेच तिच्या अंगवळणी पडले होते। संध्याकाळी मनोजचा मित्र रमेश आणि मित्राची बायको लता आली। प्रियाने त्याचे हसऱ्या चेहऱ्याने स्वागत केले, मनापासून पाहुणचार केला। मनोजचा मित्र आणि मित्राची बायको लता दोघांनाही प्रियाचे कौतुक वाटले। ओळख नसतानाही तिने आपुलकीने सर्व आदरातिथ्य केले। लताने प्रियाचा फोन नंबर घेतला। प्रियाने छान जेवण बनवलं होतं, अगदी स्वादिष्ट। सर्वांनी कौतुक केले। लताने जाता जाता प्रियाला म्हणाली, आता तुम्हीही आमच्या घरी यायचं आहे। लताने गळाभेट केली, निघून गेली। प्रिया आता मात्र सोफ्यावर झोपून गेली। तिला झोपलेला पाहून मनोजने काय झाले विचारले। प्रिया म्हणाली, मला आता पाळी येणार आहे म्हणून खूप त्रास होत आहे। सकाळपासून मनोज, अगं वेडाबाई, आधी सांगायचं ना, मी त्यांना घरी नसतं बोलवलं। प्रिया, असू दे मनोज, माझा काय हा नेहमीचा त्रास आहे। किती हौसेने आले होते, माझ्याही मनात समाधान, ते आपल्या घरी आले आणि 2 घास खाऊन तृप्त होऊन गेले। मनोज, तसं नाही, मी त्यांना नंतर कधी बोलवले असते। अशा वेळी तुलाच आरामाची गरज आहे। प्रिया, मनोजने तिचे पाय स्वतःच्या मांडीवर ठेवले आणि म्हणाला, प्रिया, तुझ्यासारखी बायको मिळणं माझं मोठं नशीबच म्हणावं लागेल। प्रियाच्या डोळ्यात टचकन पाणी आले। मनोजने तिच्यासाठी हे उद्गार काढले होते। तिचा होणारा त्राससुद्धा कमी झाला। प्रेमाची फुंकर तिला पुन्हा नवचेतना देऊन गेली। असेच दिवस गेले। थोड्या दिवसांनी कोरोना आला। प्रियाला कोरोना झाला, तिला ॲडमिट केले। लताला जेव्हा कळले तेव्हा तिने प्रियाला फोन लावला आणि म्हणाली, प्रिया, काळजी करू नको, होशील नीट, आणि मनोजची अजिबात काळजी करू नको, मी यांच्याकडे जेवणाची सोय करते। प्रियाला खूप भरून आले। त्या काळात लताने तिला खूप आधार दिला, रोज प्रियाला फोन करत होती, तिचे मनोबल वाढवत होती। प्रिया थोड्या दिवसांनी बरी झाली आणि घरी आली। लता आणि प्रिया दोघी छान मैत्रिणी झाल्या। मैत्रिणी कसल्या, बहिणीच। एक दिवस प्रिया मनोजला म्हणाली, खूप आधार दिला लताने, तिच्याशिवाय आपण कसं सर्व मॅनेज केलं असते। मनोज, जे आपण पेरतो तेच उगवते। प्रिया म्हणजे मनोज, अगं प्रिया, त्या दिवशी तुला किती त्रास होत असताना सुद्धा तू सर्व हसऱ्या चेहऱ्याने केले, त्यांना मानपान दिला। मला माझा मित्र म्हणाला, लताला तुझा स्वभाव खूप आवडला, तिची सुद्धा आई नाही। ती त्याला म्हणाली। प्रियाकडे गेल्यावर असे वाटले की मी माझ्या माहेरी आली आहे। प्रियाचे मन भरून आले, सुखद अश्रूंनी वाट काढली। प्रियासारखी स्त्री घराला घरपण आणते, जी स्त्री घरात सुख शांती समाधान ठेवते, प्रत्येकाशी सलोखा ठेवते, मदतीचा हात पुढे करते, त्या स्त्रीवर किंवा घरावर संकट आले की तिलाही मदतीचे हात सहजच मिळतात, नाही का? मित्रांनो, जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।